75 ही केवळ संख्या नाही, हा अनुभवांचा एक खजिना आहे. बालपणातून आलेले तारुण्य, तारुण्यात केलेला संघर्ष, कुटुंबासाठी केलेली संघर्ष असेल, त्यातून समाजासाठी काढलेला वेळ आणि समाजासाठी काय देणं लागतो या भावनेतून केलेली त्या ठिकाणी कष्ट असेल, या सर्वांचा परिपाक आणि त्यातून उभारलेले व्यक्तिमत्व म्हणजे रघुनाथ कांबळे. समाज, कुटुंब ह्या दोन्ही आघाड्यावर सक्षमपणे लढणारे योद्धा म्हणजे रघुनाथ कांबळे. मला वाटते 2014 माझा विवाह झाला. मी 14 पासून 10 वर्षाला त्यांना पाहतोय. तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्याजवळ आधी ते जोपासलेला आहे. मी पेशाने प्राध्यापक आहे, पण मला वाचायला वेळ नसतो, मला जमत नाही, मला कंटाळा येतो, पण आजही ते नेहमी वाचन करत असतात. त्याच्यामुळे मला वाटतं काहीतरी घ्यावं. मी ज्यावेळी मी सासवडला येईल त्यावेळी नवी स्फूर्ती घेऊन जात असतो. मी मुद्दाम वेळ काढून सासवडला राहायला येतो. का तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर सकाळी उठल्यानंतर सकाळी ध्यान करणे, त्यानंतर वाचन करणे, एक संतुलित आहार घेणे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या लोकांना किंवा तरुण पिढीला आजच्या ह्या विचारात घेतल्या पाहिजेत. तरुणांना आदर्श ठरेल अशा प्रकारे त्यांचं जीवन आहे. त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या सासूबाई ह्यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे. जेव्हा एखादा तरुण, एखादा व्यक्ती बाहेर पडत असतो, समाजात वावरत असतो, किंवा काही करण्यासाठी बाहेर पडतो, किंवा काही काम करण्यासाठी तो बाहेर पडत काहीतरी काम करत असतो किंवा संघर्ष करत असतो, त्यावेळी पाठीमाग उभा राहण्यास ढाल म्हणून स्त्री काम करत असते. आज मामाचं वय 75 वर्ष आहे, पण मामा एक लहान मुलासारखे आहेत. आमचे अजूनही लाड, आमचं वय 40 झालं, आमचे अजून लाड आमचे वडील करतात, पण यांचे लाड त्यांचा मुलगा करतो. मला वाटतंय आता मी मुलासारखं त्यांच्या सोडा, थोडं मला चुकीचं झालं की मी भार माझं विसरलो. हे खरं आपल्या बुद्धाने सांगितलेलं नाही. बुद्धाने सांगितले सम्यक राहावा, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही भावनाशी होऊ नका. तर सुद्धा शास्त्राविषयी आल्यामुळं मला थोडं भावनिक झालं. माझे वडील आणि त्यांचे भाऊ 3 चौघ जण. माझ्या वडिलांपेक्षा माझ्या चुलत्यात माझा जीव जास्त आहे, तसंच सासऱ्यांचा जीव माझा जास्त आहे. तसं पाहिलं तर सामान्य व्यक्ती सासरवाडी म्हणला की नको म्हणतो. सासरवाडी बरोबर काय संघर्षाचं वातावरण असतं, संघर्षाचं चिन्ह असतं. सासरा म्हणला की त्यांना किंमत द्या नाही, झिरो आहे अशा प्रकारची भावना असते. पण माझी भूमिका तशी नसते. माझे सासरे माझ्यावर सासरे म्हणून कधी राहिले नाहीत, तर मित्रासारखे राहिले आजपर्यंत. आम्ही तास गप्पा मारतो भेटल्यानंतर, असं कुठं पाहायला मिळत नाही. मनाची एक आणि एक गोष्ट ती मला सांगतात. त्यांचा चिरंजीव सुमित, त्यांना 75 वर्षामध्ये मिळालेली मिळगत म्हणजे त्यांचा मुलगा सुमित. का 75 वर्षामध्ये याने अनेक संघर्ष केला, अनेक संकटांना सामोरे गेले. त्यांनी केलेली धडपड तिच्या मुलांनी पाहिलेली आहे, आणि त्या धडपडीतून त्यांना काही जास्त निर्माण करता आलं नाही, कारण मुलासाठी काही वेळ करता आलं नाही. पण मुलगा म्हणून त्या सुमितने वडिलांचे अच्छे लाड केलेले. 75व्या वाढ करणे ह्या पुन्हा डोक्यात नव्हतं, पण त्यांचा आग्रह म्हणून सुमितनं काल सकाळपासून सर्व नियोजन केलेलं आहे. त्यांचं भाग्य आहे की त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आलेला आहे. माझी पत्नी, माझी मेवणी आणि माझी साडू, असा सर्वांचा आमचा कुटुंब कबिला हा खूप सुखी आणि गोविंदाने एकत्र नांदतो आहे. खरं पाहिलं तर मामांनी अनेक कला जोपासल्या आहेत. आजही आमच्या मुलांच्या बरोबर म्हणजे नातवडांच्या बरोबर असे लहान मुलं ते खेळतात. आजकाल तसे चित्र दिसत नाही. आजोबांची आणि आजीची
असणारी गाठ किंवा तो बंद हा आमच्या काळात जास्त होता. म्हणजे आमच्या काळामध्ये असताना म्हणजे मी काही खूप वया झालं नाही, पण आमच्या काळात असताना आम्ही आजीशिवाय थांबायला नाही. आमची आजी चौथी राहिली तर मी आजीकडे चौथा म्हणून असायचा. आमची आजी भांडण होती, पण आमची आजी चौथी राहिली ती भांडून राहायची, पण मी आजीवर असायचं, यांच्यावरून आमच्या वडिलांवर नसायचं. तशा प्रकारे ह्यांनी प्रेम आमच्या मुलांना दिलेलं आहे. आमची मुलं कधीही मानगावला आल्यानंतर येताना परत त्यांच्यामध्ये बदल झालेला असतो. कारण त्यांनी त्याला आम्ही मोबाईल देतो कागद बसा म्हणून, पण ती पुस्तक देतात आपल्या नातवंडांना, नवीन गोष्ट सांगतात. मग आम्ही त्यांना नवीन प्रकारे काय काय लवकर उठवणे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी कसं खायचं कसं राहायचं ह्या शिकवत असतात. कुटुंब म्हणजे एक आदर्शाचा हा एक नमुना आहे. तसं पाहिलं तर मी पेशाने प्राध्यापक आहे आणि माझं लग्न करताना माझी इच्छा होती की मी एक बौद्ध धर्माचा पालन करणारं असं कुटुंब असावं. सांगायला हरकत नाही, मुलगी पहिल्यांदा बघितल्यानंतर मी रिजेक्ट केली होती. आमच्या मेवण्यात तर पूर्ण रिजेक्ट केली होती. पण मी आल्यानंतर 1 तास 6 वाजता आलो मी आणि मामांच्या बरोबर 1 तास बोलत बसलो आणि त्यावेळेला मी ठरवलं की मुलगी आम्हाला हेच करायची. म्हणजे ह्यांच्या प्रभावाखाली येऊन आम्ही लग्न ठरवलं. एवढं मोठं दिव्य व्यक्तिमत्व ते आहे. तुम्ही माझ्या संपर्क जास्त आहे, पण मला जे जाणलं, मी जे अभ्यासलं की कुटुंबप्रमुख कसा असावा, तर कुटुंबप्रमुख असा असावा. त्या अनुषंगाने मी ह्या कुटुंबाशी नाळ जोडली आणि नातं जोडलं, संबंध जोडलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या छत्रछायेत येऊन माझं आयुष्यही म्हणतात काय आयुष्यही भाग्यवान झालं म्हणून असं मला म्हणता येईल. धन्यवाद.